नमस्कार. सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण औषधी व आयुर्वेदिक चहाचा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत व हा मसाला वापरून आपण चहाही बनवणार आहोत. प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या पद्धतीने चहा केला जातो. थंडी व हिवाळा असेल तर मसाला वापरून केलेला चहा पिल्यामुळे घशालाही खूप आराम वाटतं आणि आपल्यालाही खूप समाधान होतं. तर हा मसाला कसा करायचा ते आपण बघूयात. एक लोखंडी तवा घ्यायचा आहे आपल्याला. 1 चमचा वेलदोडे घ्यायचे आहेत. पाव जायफळ घ्यायची आहे. अर्धा चमचा बडीशेप घ्यायचा आहे. अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे मी. ती ऑलरेडी माझ्याकडे पूड केलेली होती, त्याच्यामुळं मी ते सेपरेट घेते आहे. 6 ते 8 आपल्याला लवंग घ्यायचे आहेत व 6 ते 8 आपल्याला मिरी घ्यायची आहेत आणि 4 ते 5 तुकडे आपल्याला दालचिनी घ्यायची आहे. तर हे सगळे मसाले आपण तव्यावरती गरम करून घ्यायचे आहेत. फक्त थोडा कलर बदलेपर्यंतच आपल्याला परतायचा आहे. तर मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे. थोडासा कलरही बदललेला आहे. तवा गरम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही सुंठ पावडर फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे. फक्त त्यातील मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे मसाले आपण कुटून घेऊयात, कारण की आपल्याला ते खूप बारीक करायचे नाही आहेत. थोडी भरड करायची आहे. हे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीही चालू शकतं. खूप बारीक केल्यामुळं गाळण्यातून ते पावडर खाली येते, त्याच्यामुळं भरड करायचं आहे आपल्याला. तर 2 कप चहा करण्यासाठी आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे. आता हे पाणी उकळत आलेलं आहे. याच्याबरोबर आपल्याला दूधही गरम करायला ठेवायचं आहे. 1 कप दूध आपण गरम करण्यासाठी ठेवूयात. तर चहामध्ये 2 चमचे चहा पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित साखर विरघळून घ्यायची आहे. आता चहाला उकळी आलेली आहे. तर आपण जो मसाला कुटून ठेवलेला आहे, पाव चमचा मसाला घालायचा आहे. 2 कप चहासाठी एवढा पुरेसा होतो. तर हे सगळं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे. झाकण लावल्यामुळे चहा पावडर व चहा मसाला व्यवस्थित पाण्यामध्ये उतरतो. दूध छान उकळलेलं आहे. तर उकळलेलं दूध आपण चहामध्ये ओतून घेणार आहोत. तर हा आपला मस्त गरमागरम चहा तयार आहे. या चहामुळे प्रतिकारशक्ती वाढते, आपली इम्युनिटी बूस्ट होते. थंड वातावरणात सर्दी खोकला झाला असेल तर तोही कमी होतो व घशालाही आराम मिळतो. तर चहा मसाला व असा चहा नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. नमस्ते.